हॅलो, नमस्कार. तर उन्हाळ्यातसुद्धा जिभेला चव आणणारे असे खमंग आणि खुसखुशीत थालीपीठ आज करणार आहोत. आणि हो, हे थालीपीठ जे आहे ते आहे दुधी भोपळ्याचे थालीपीठ. तर इथे मी सर्वप्रथम दुधी भोपळा कट करून घेतलेला आहे आणि त्याचे सालं काढून घ्यायचे आहेत. नंतर जे साल काढून घेतल्यानंतर आहे आपण हा दुधी भोपळा किसून घेणार आहोत. किसून घ्यायचा पूर्णपणे भोपळा आणि त्यानंतर आपण आहे इथे जे वाटणाची तयारी केली आहे. त्यामध्ये इथे मी घेतलेला आहे लसूण पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्या. त्यानंतर त्यामध्ये घातलेल्या आहे हिरवीगार कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आणि आल्याचे काप घातलेले आहेत. हे वाटण आता आपण मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. खिसलेल्या दुधी भोपळा मी घेतलेला आहे. त्यामध्ये ॲड केलेला आहे 1 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 2 चमचे बेसन पीठ घेतले, वाटण करून घेतलेलं होतं हिरव्या मिरच्या, आलं, लसूण, कोथिंबीर ते घातलेलं आहे, बारीक चिरलेला कांदा, सुके मसाले घातले. त्यामध्ये घातलेले आहे हळद 1 चमचा, जिरे मोहरी अर्धा चमचा आणि ओवासुद्धा हातावरती चुरून घेतलेला आहे, तो सुद्धा यामध्ये घातलेला आहे. त्यानंतर घातलेला आहे जिरेपूड अर्धा चमचा, हिंग घातलेला आहे चिमूटभर आणि आता नंतर घातलेला आहे लाल तिखट 1 चमचा. त्यामध्ये पांढरे तीळसुद्धा मी ॲड केलेले आहेत आणि चवीनुसार मीठसुद्धा घातलेलं आहे. आता आपण जे आहे हे मिक्स करून घेणार आहोत. इथे पाण्याचं प्रमाण थोडं कमीच लागतं. दुधी भोपळ्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे बेतानेच पाणी वापरायचं आहे. गोळा तयार करून घेतला आणि 10 मिनिटासाठी रेस्ट करण्यासाठी झाकून ठेवून दिला. इथे आता आपण थालीपीठ थापून घेणार आहोत. इथे सुती कापड मी घेतलेलं आहे ओलं करून आणि पोळपाटावरती ते पसरवून घेतलेलं आहे. एक गोळा घेतला आणि छानपैकी पाणी लावून घेतलं थोडंसं आणि हातानेच थालीपीठ जे आहे ते आपण आता थापून घेणार आहोत. अशा प्रकारे मी थालीपीठ थापून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. छानपैकी थापून घ्यायचं आणि हाताने त्याला असे छिद्र पाडून घेतलेले आहे. त्यामुळे आपले थालीपीठ जे आहे ते छानपैकी भाजलं जातं, तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे करून घेतलेलं आहे आणि इथे गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे, छान गरम करून घेतला. त्यावरती तेल घातलं आणि तयार केलेलं थालीपीठ यावरती घालून घेतलेलं आहे. हाताने थोडंसं प्रेस करून घेतलेलं आहे, पाणी घातलं, त्यामुळे जे आहे आपलं कापड सहजपणे निघून येतं, तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे. आणि नंतर मी थोडंसं याला झाकून ठेवलं, त्यामुळे आपलं थालीपीठ जे आहे ते दोन्ही बाजूनी छान प्रकारे भाजलं जातं. नंतर झाकण काढून घेतलं आणि यावरती तेल घातलेलं आहे. तेलामुळे जे आहे आपलं थालीपीठ छानपैकी भाजलं जातं आणि पटकन भाजलं जातं. अशा प्रकारे दोन्ही साईडने आलटून पालटून भाजून घ्यायचं आहे तेल लावून, तुम्ही पाहू शकता. छान प्रकारे भाजलं गेलेलं आहे इथे. आणि हे आता आपण गरम गरम दह्यासोबत किंवा उसळीचे जे काही कोणते पदार्थ तुम्हाला उसळीमध्ये आवडतात खाण्यासाठी, मोड आलेली मटकी किंवा घेवड्याची उसळ किंवा दुसरे कोणतीही उसळ आपण गरम गरम इथे सर्व केलेलं आहे. छान प्रकारे तयार झालेले तुम्ही पाहू शकता. तर उन्हाळ्यातसुद्धा छानपैकी जिभेला अशी चव देणारे थालीपीठ हे तयार आहे.